नमस्कार, मैं ज्योति श्रीवास्तव। आप देख रहे हैं सी न्यूज भारत। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का, जिसमें बात होगी बदलापुर की, जहां बदलापुर में खिला कमल, शिंदे सेना को लगा झटका। आगे बात करेंगे भंडारा की, जहां बोंडेकर को करारी शिकस्त, बीजेपी ने नगरपालिका पर जमाया कब्जा। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से करेंगे चर्चा। बदलापुर नगराध्यक्ष पद पर भाजपा की रुचिता घोरपड़े ने शिवसेना की वीणा महात्रे को 7,634 मतों से हराकर जीत दर्ज की। रुचिता घोरपड़े को 64,604 जबकि वीणा महात्रे को 56,970 वोट मिले। मतगणना की शुरुआत से ही भाजपा ने बढ़त बनाए रखी और अंत तक कायम रखते हुए एक तरफा जीत हासिल की। नगर परिषद में भाजपा और शिवसेना दोनों ने 23 सीटें जीती, जबकि राष्ट्रवादी कांग्रेस को 3 सीटें मिली। अब तक शिवसेना के कब्जे में रही बदलापुर नगर परिषद पर भाजपा ने फिर से अपना झंडा फहराया है, जिसे शिंदे सेना के लिए बड़ा झटका माना जा रहा है। जबाबदारी तो खूप मोठी आहे, पण मला साथ आहे माझे पती श्री राजेंद्र घोरपडे यांची। कारण काय त्यांच्याबरोबर गेली 20 वर्ष मी या समाजसेवेचं काम करत आहे। प्रभागामध्ये लोकांशी दांडगा संपर्क आहे, विकास कामं भरपूर प्रभागामध्ये झालेली आहेत। तसेच आमचे स्थानिक आमदार साहेब आहेत, किसन कथोरे साहेब, त्यांचंही मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला लाभत असतं आणि त्यांचंही पाठबळ आम्हाला आहे। भरघोस निधी ते आम्हाला राज्य सरकारकडून उपलब्ध करून देतात आणि आपले राज्याचे मुख्यमंत्री साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, हे पण शहराच्या विकासासाठी जर निधी हवा असेल तर कधीच मागे पुढे विचार करत नाही आणि भरघोस निधी ते आमदार साहेबांच्या माध्यमातून आतापर्यंत बदलापूरला देत आलेले आहेत। आणि ह्याच्या पुढेही त्यांनी शब्द दिलाय की नगराध्यक्ष तुम्ही निवडून आणा, आम्ही तुम्हाला शहराच्या विकासासाठी जे मागाल ते देईल। हा शब्द त्यांनी जेव्हा 27 नोव्हेंबरला ते इथे बदलापूरमध्ये सभेसाठी आले होते तेव्हा त्यांनी शब्द दिलाय। त्याच्यामुळे खूप मोठी जबाबदारी आहे, पण या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी ही जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न नक्कीच करेन आणि या शहराला विकास कामं करून न्याय देण्याचा प्रयत्न करेन। कारण की आपल्या बदलापूरची जी जनता आहे ही एक सुशिक्षित जनता आहे, सुसंस्कृत जनता आहे। बदलापूर आपलं सुसंस्कृत आहे, तिथे दडपशाही आणि दादागिरी कोणाला आवडत नाही। कारण काय सगळेजण सुशिक्षित आहेत आणि त्यांना काय हवं असतं, शांतता हवी असते, विकास कामं हवी असतात। तर ती विकास कामं आम्ही भाजपचे सगळे उमेदवार आहोत, ते विकास कामं करण्यामध्ये, कारण काय आमचे नेतेच जे आहेत स्थानिक आमदार साहेब हेच विकास पुरुष म्हणून सगळीकडे नावाजलेले आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि राजेंद्र घोरपडे साहेब पण स्वतःची आमची टॅगलाईन आहे की माझे काम माझी ओळख। आम्ही आमच्या कामातून नेहमी उत्तर देत आलेलो आहे। कोणाच्या प्रश्नांना किंवा आरोपांना आम्ही उत्तर आमच्या कामातून दिलेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की विकास काम इथे बदलापूरमध्ये होणार आणि लोकांनी ते एक्सेप्ट केलेलं आहे। खरं तर या दोन्ही भागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केलेली प्रचंड मेहनत, बूथवरती केलेलं त्यांनी सगळ्यांनी नियोजन, केंद्राच्या आणि राज्याच्या असणाऱ्या योजना असतील आणि एक विजन की जे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींकडे आहे, जे विजन महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे आहे, या विजन हे त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांना यश आलं आणि त्यामुळेच या दोन्ही ठिकाणी, मग बदलापूर असेल किंवा अंबरनाथ असेल, या दोन्ही शहरातील नागरिकांनी पूर्ण विश्वास देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावरती ठेवला। देवेंद्रजींनी सर्वांना विनंती केली होती की या निवडणुकांमध्ये एक दिवस जो आहे, एक दिवस तुम्ही कमळाचा बटन दाबून आम्हाला सहकार्य करा। 5 वर्ष मी तुम्हाला तुमच्यावरती लक्ष ठेवेल हे त्यांनी सांगितलं। लोकांनी त्यांची विनंती मान्य केली आणि त्यामुळे मला असं वाटतं हे सगळं यश जे आहे ते देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे। किंगमेकर मी नाहीये, किंगमेकर आहेत देवेंद्र फडणवीस, किंगमेकर आहेत रवींद्र चव्हाण, किंगमेकर आहेत किसन कथोरे। कारण यांचं पूर्ण लक्ष या बदलापूर शहरात होतं की आपण म्हणत असतो नेहमी की चौथी मुंबई म्हणून या बदलापूर, अंबरनाथ आणि या परिसराला ते बघत असतात की मुंबई शहरावरचा ताण हा काही प्रमाणामध्ये कमी करण्याकरता उपनगर जर तुम्ही डेव्हलप केली तर निश्चितच मुंबईसारखी लोक या बदलापूरला राहण्यासाठी पसंती देतील आणि हेच उद्दिष्ट लक्षात ठेवून देवेंद्र फडणवीस यांनी 27 तारखेच्या सभेमध्ये सांगितलं की याला मी एक स्मार्ट सिटी बनवेन असं त्यांनी वचन दिलंय आणि
त्या वचनावरती लोकांनी शहरामध्ये थेट नगराध्यक्षांना मतदान केलेलं आहे आणि विजयी केलेलं आहे. शहराला ज्या गोष्टी आमच्या वचननाम्यामध्ये होत्या की या शहराला एक चांगलं नाट्यगृह असायला पाहिजे, या शहरासाठी एखादं वानखेडे स्टेडियम सारखं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असायला पाहिजे, तरण तलाव असायला पाहिजे, एखादं 10 एकर मध्ये बोटॅनिकल गार्डन्स असायला हवं आणि एक चांगलं हॉस्पिटल्स असायला हवं. या मुख्य गोष्टी आम्ही लक्षात घेऊन पुढची वाटचाल आमची असणार आहे. बदलापुर से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। भंडारा नगरपालिका चुनाव में राजनीतिक वर्चस्व की जंग खत्म हो गई है। बीजेपी के विधायक परिणय फुके ने शिवसेना के विधायक नरेंद्र भोंडेकर को बड़ा राजनीतिक झटका देते हुए नगरपालिका की सत्ता बीजेपी के हाथों में सौंप दी है। भंडारा नगरपालिका चुनाव में बीजेपी ने शानदार प्रदर्शन करते हुए अध्यक्ष पद के साथ 23 नगर सेवक सीटों पर जीत दर्ज की। मधुरा मिलिंद मदनकर भारी मतों से विजयी रही। ये चुनाव विधायक परिणय फुके और विधायक नरेंद्र भोंडेकर के बीच प्रतिष्ठा की लड़ाई माना जा रहा था, जिसमें फुके पूरी तरह भारी पड़े। शिवसेना को न केवल अध्यक्ष पद गंवाना पड़ा बल्कि नगर सेवक चुनाव में भी बड़ा नुकसान हुआ। इस जीत के साथ परिणय फुके ने जिले की राजनीति में अपनी ताकत एक बार फिर साबित कर दी है। भाजपाने भंडारा मिळवलेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया? निश्चितच मी जनतेचा फार आभारी आहे. भंडाऱ्याच्या जनतेने ज्या प्रकारे आशीर्वाद नगराध्यक्षाच्या उमेदवारांना दिला आणि आमच्या नगरसेवकाच्या सगळ्या उमेदवारांना दिला, मी फार आभारी आहे. एक चांगलं या माध्यमातून जनतेने स्वच्छ प्रशासन आणि विकासाला हे मतदान दिलेलं आहे. त्याच्या पुढे 5 वर्ष आम्ही भंडाराचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. भंडारामध्ये विकास कामं आणि जे जनतेला जे मूलभूत सुविधा आहे ते देण्याचं काम आम्ही करणार आहे. मालकी हक्क पट्टे देण्याचा जो निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तो प्रत्येक व्यक्तीला मालकी हक्क पट्टे देण्याचं काम आम्ही उद्यापासून सुरू करणार आणि पुढच्या वर्षभरात जे आम्ही वचन दिले आहेत ते पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार. ताकदीने लागले होते आणि जनतेचाही विश्वास भारतीय जनता पार्टीवर होता, आमच्या सर्वच उमेदवारांना होता. विशेष करून आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार मधुराताई मदनकर आणि सर्वच नगरसेवकाचे उमेदवार हे लोकसेवेत सेवा करणारे होते, लोकांमध्ये चांगलं काम करणारे होते. आम्हाला अपेक्षित होतं, आम्हाला 25च्या वर सीटा अपेक्षित होत्या पण 23 आल्या, पण तेही बहुमताने आम्ही आलो. त्याबद्दल खूप आभार. भंडारा जनतेचा फार आभार. नवीन चित्र भंडारेकरता तुम्ही नेहमी आश्वासन दिलेलं आहे, काय म्हणता भंडारा स्मार्ट सिटीमध्ये तुमच्या आशीर्वादाने काय होणार नाही? भंडाराचं कायापालट करण्याचं वचन आम्ही दिलेलं आहे. भंडारामध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या नागरिकांना पुरवण्याचं आणि भ्रष्टाचारमुक्त भंडारा देण्याचं आम्ही आश्वासन दिलेलं आहे आणि 100% त्या आश्वासन आम्ही कायम राहू. नक्कीच मी पक्षाचं खूप आभार मानते. ज्या विश्वासाने त्यांनी मला उमेदवारी दिली त्या विश्वासाला कधीच मी तडा जाऊ देणार नाही आणि भ्रष्टाचारमुक्त भंडारा आपला कसं आणि त्या पद्धतीने कामं करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. भंडारा से सी न्यूज संवाददाता निश्चल यनोरकर की रिपोर्ट। स्थानीय चुनावों की पृष्ठभूमि में कल्याण डोंबिवली क्षेत्र में महाराष्ट्र नवनिर्माण सेना को लगातार झटके लगते नजर आ रहे हैं। मनसे की पूर्व नगर सेविका तृप्ति भोईर ने पार्टी को अलविदा कहते हुए भारतीय जनता पार्टी में प्रवेश कर लिया है। भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान की उपस्थिति में तृप्ति भोईर ने भाजपा की सदस्यता ग्रहण की। उल्लेखनीय है कि महाराष्ट्र में नगर पालिका और नगर परिषद चुनावों के नतीजे आज घोषित हुए हैं, जिनमें भाजपा को शानदार सफलता मिली है। इसी क्रम में भाजपा की ओर से डोंबिवली और कल्याण पश्चिम में कार्यकर्ता संवाद मेलावे का आयोजन किया गया। कल्याण पश्चिम स्थित यशवंतराव चौहान मैदान मैक्सी ग्राउंड में आयोजित इस मेलावे के दौरान तृप्ति भोईर ने भाजपा में प्रवेश किया। इस अवसर पर टिटवाला मंडल अध्यक्ष शक्तिवान भोईर के मार्गदर्शन में मनसे के टिटवाला विभागीय अध्यक्ष मधुकर भोईर, शाखा अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर सहित सैकड़ों कार्यकर्ताओं ने भी भाजपा की सदस्यता ग्रहण की। आपल्याला सर्वांना माहिती आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 15 तारखेला सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेली आहे। त्यामुळे कल्याण डोंबिवलीमधील भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदू परबजी यांनी सगळ्यांनी कार्यकर्त्यांचे मेळावे हे प्रत्येक भागांमध्ये आयोजन केलेलं आहे। 2 दिवसा अगोदर असंच आयोजन डोंबिवली पश्चिम मध्ये झालं होतं। आज डोंबिवली पूर्व आणि कल्याण पश्चिम मध्ये आयोजन केलं आहे। उद्या मला असं वाटतं की कल्याण पूर्व मध्ये असंच आयोजन केलेलं आहे। त्यामुळे सर्व भागांमध्ये
नंदूजी परब यांच्या नेतृत्वामध्ये हे मेळावे होत आहेत. कार्यकर्त्यांना सगळ्यांना या संपूर्ण निवडणुकीसाठी विनंती करणं, वेळ देणं आणि चार्ज करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे अशा मेळाव्यांचं आयोजन आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे की सर्व महाराष्ट्रामध्ये 288 ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 236 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे निवडणूक लढत होते आणि जवळजवळ त्यामध्ये 134च्या जवळपास ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी तळागाळातील कार्यकर्ते असणारी आणि संघटनात्मक दृष्ट्या अतिशय भक्कमपणे गावागावामध्ये आणि शहरामध्ये बूथ लेवलवरती काम करणारी पार्टी आहे. त्यामुळे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जसं सांगतात, आदरणीय अमितजी जसं सर्व कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने संघटनात्मक दृष्ट्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये 51% लढाई ही येणाऱ्या काळामध्ये जिंकण्यासाठी मॅन टू मॅन आपला संपर्क असला पाहिजे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता केंद्रातल्या असणाऱ्या प्रत्येक योजना असतील किंवा राज्यातील असणाऱ्या योजना त्या केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत ज्या असतात त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो आणि त्यामुळेच हे यश जे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या पदरात पडलं. आज खरं तर टिटवाळ्यामध्ये खूप आनंदाचा दिवस आहे भारतीय जनता पार्टीसाठी. आणि आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून आज भारतीय जनता पार्टीमध्ये विभागीय अध्यक्ष श्री मधुकर भोईर आणि शाखा अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर भोईर यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे आज मांडा टिटवाळ्यामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वच नगरसेवक या सर्वांच्या माध्यमातून निवडून येतील असा मला विश्वास आहे. आणि आज मी सर्वच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून ज्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला अशा शेकडो कार्यकर्त्यांचा मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कल्याण से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट. महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही. बने रहिए सी न्यूज भारत के साथ. हर खबर आपके साथ, आपके हाथ.